गडचिरोलीमध्ये साधारणतः वनाचं संरक्षण करणं आणि संवर्धन करणं ही पहिली भूमिका राहिलेली आहे. तर ह्याच्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात जंगल होतं आणि लोकांची आजीविका तेव्हापासून केवळ जंगलावरती राहिलेली होती. लढाई चालू करून मग जे वृक्ष तोडत आहेत त्यांना थांबवलं. नंतर त्याने सांगितले की बरोबर आहे, ग्रामसभा पण विक्री करू शकते, परंतु कोणत्या पद्धतीने विक्री करायचं आहे ह्यासाठी तुम्ही आधी शिकून घ्या म्हटले. आणि ह्या याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी संजय मीना सर यांनी एक छान कल्पना केली आणि हा एकल नावाचा एक प्रोग्राम सांगितला. गडचिरोली जिल्हा समजून घेऊया असं जर आपण म्हटलं तर इथल्या आदिवासी आणि अन्य निवासी, ज्याला गैर आदिवासी म्हणतो, ह्या लोकांनी हे जंगल दाखवून ठेवलेलं आहे. अनेक वेळा खरं त्या लोकांना संधी होती, हरित क्रांतीची संधी होती, आणखी त्याच्या आधी संधी होती. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ह्या ठिकाणी हे नैसर्गिक संसाधन खूप मोठ्या प्रमाणात आहेत. यानंतर वनहक्क कायदा 2006 म्हणजे अनुसूचित जमाती एवं परंपरागत वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 हा जो कायदा आला, मग सामुदायिक हक्क घ्यायला ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस मेंढालेखा हे पहिलं गाव ठरलं, भारतातलंही ठरलं, गडचिरोली जिल्ह्यातलंही ठरलं. आज त्या ठिकाणी साधारणतः 1150 ते 1200 ग्रामसभांना सामुदायिक वनहक्क मिळालेला आहे. तर ग्रामसभांकडे वन आल्यामुळे वन विभाग कुठे जाणार नाही आहे, त्यांची गरज पडत नाही, उलट जास्त गरज पडेल. आत्ता काम आहे त्या काळी जास्त करावं लागेल, कारण लोकांकडे ग्रामसभांकडे पारंपरिक ज्ञान आहे आणि वन विभागाकडे टेक्निकल ज्ञान आहे. आणि ग्रामसभांना टेक्निकल नॉलेज देणं ही एक मोठी पोकळी होती. आमच्या गावामध्ये जे जंगल तोडण्यासाठी दुसरे सोसायटीवाले येत आहेत, दुसरे सहकारी संस्था वगैरे, ते येऊन आमच्या गावातलं जंगल तोडून ते न्यायचे. तर आमच्या ग्रामसभेला वगैरे हे खूप दुःख वाटलं की का बरं आपलं जंगल आपण रक्षण करणारे आणि तोडून नेणारे दुसरे, तर आपण कशाला तोडू शकत नाही, आपण कशाला विक्री करू शकत नाही म्हणून मग आम्ही तिच्यासाठी 1-2 महिना लढाई चालू करून मग जे वृक्ष तोडत आहेत त्यांना थांबवून मग आलापल्लीला CCFकडे वगैरे येऊन आम्ही बसलो आणि त्यांच्यासोबत चर्चा केलं. नंतर त्याने सांगितले की बरोबर आहे, ग्रामसभा पण तोडून विक्री करू शकते, परंतु कोणत्या पद्धतीने विक्री करायचं आहे ह्यासाठी तुम्ही आधी शिकून घ्या म्हटले. तर शिकून घ्या म्हटले, परंतु शिकण्यालायक आमच्याजवळ काहीच म्हणजे कोणती शाळा नव्हती किंवा कोणती कॉलेज नाही. त्याची मग सुरुवात काय करावी, तर ग्रामसभांकडे आपण गेलं पाहिजे. मग ग्रामसभांकडे जायचं तर ग्रामसभांचं भाषण झालं, ग्रामसभाच्या भाषेत झालं पाहिजे. म्हणून स्थानिक संघटना, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्थानिक अभ्यासक यांना घेऊन कलेक्टर महोदयांनी एक मीटिंग घेतली आणि ह्या मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगितलं की हा अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे आणि हा नीती आयोगांच्या मदतीने आहे आणि आम्हाला हा पुढे करायचा आहे, त्याच्यात आपली मदत राहील. आणि एक अकॅडमिक कोणीतरी हवं आहे, म्हणून गोंडवाना विद्यापीठ जे गडचिरोलीचं आहे त्यांना नॉलेज पार्टनर्स म्हणून त्याच्यामध्ये नियुक्ती केली किंवा त्यांच्यासोबत त्या प्रकारचं ॲग्रीमेंट केलं आणि ॲग्रीमेंटसोबत जाऊन हे काम करायचं. म्हणून मग गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा प्रशासन गडचिरोली आणि स्थानिक ग्रामसभा आणि ग्रामसभासोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असं म्हणून हे प्रोग्राम पुढे नेणं सुरू आहे आणि सुरू झालं. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1109 गावाला CFR देण्यात गेलेला आहे. याच्यापैकी ऑलमोस्ट 430 जे आपले ग्रामसभा आहे तिथे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि सक्षमीकरण करताना आता 4 गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. नंबर 1 आहे की जे आराखडा आहे ते कशा चांगल्या पद्धतीने आराखडा इथे आपण करू शकतो. 290 आराखडाची जिल्हा यंत्रणांनी ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे. नंबर 2 आहे नरेगामध्ये ग्रामसभाला एक एजन्सी म्हणून काम करण्याची आता पॉवर्स मिळालेल्या आहे. त्याच्यामध्ये कशा तांत्रिक दृष्टिकोनातून कशा लोकांना सक्षम करायचंच आहे, तिथे कशा लोक एस्टिमेट्स वगैरे चेक करणार, त्याच्यामध्ये कशा
मॉनिटरिंग ठेवणार, याच्यावर एक फोकस आपण केलेला आहे. नंबर 3 आहे की जे उत्पन्न जो आहे ते कसं वाढवता येईल वनउपजाच्या, त्याच्यामध्ये मार्केटिंग कसं करता येईल त्याच्या बाबतीत पण एकल मार्फत आता प्रशिक्षण प्रत्येक ग्रामसभाला आता गडचिरोली जिल्ह्यात आपण देतोय आणि याच्यामुळे खूप काय लोकांचा सहभाग दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसत आहे. मागील 2-3 वर्षापासून पूर्ण जिल्ह्याभर हा उपक्रम चालू आहे. आता जर विचार करायला गेला तर एकल काय आहे, एकल मुख्य हा आहे की एकल पहिल्यांदा ग्रामसभाचा सामंजस्य करार करून घेतो आणि त्या ग्रामसभा वनहक्क कायद्यान्वये ज्या CFR मिळालेल्या आहेत त्या CFR ग्रामसभांबरोबर सामंजस्य करार करून त्यांना प्रशिक्षण, जो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये त्यांच्या सोयीसुविधा जिथे जवळ पडतात त्या एरियामध्ये दिल्या जातात. यामध्ये ग्रामसभांना आपण 7 दिवसीय निवासी प्रशिक्षण देत असतो. त्याच्या माध्यमातून ग्रामसभांना विविध प्रकारचे कायदे, त्यामध्ये गणवनउपज, त्यांना लागणारे ऑडिट अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये डॉक्युमेंटेशन या प्रकारचा गोष्टींचा समावेश करून आपण 7 दिवसीय त्यांना निवासी प्रशिक्षण देत असतो. क्षेत्रभेटी याच्यासाठी होतात की प्रशिक्षणासाठी जे लोक गेलेले असतात त्यांनी गावामध्ये कितपत माहिती पोहोचविलेली आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतल्या जाते. आता आजचा 4था दिवस सुरू आहे आमचा वनव्यवस्थापन आराखड्यासंदर्भात आणि त्या आराखड्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही सर्वप्रथम ग्रामसभा घेतो. ग्रामसभा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण वनहक्क, पेसा जेवढे काही कायदे आहेत त्या कायद्यांविषयी गावामध्ये जनजागृती करतो आणि त्याच्यानंतर ह्या वनव्यवस्थापन आराखड्यात आपण त्यांच्या गावी मुक्कामी असतो. त्या मुक्कामी असलेल्या दिवसांमध्ये आपण कोणकोणती प्रोसेस करून घेणार आहोत त्याच्याविषयी आपण त्यांना समजावून सांगतो आणि त्यांची मंजुरी घेतो गाववाल्यांची. आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. पहिले लोकांचा सहभाग नव्हता, परंतु काही आपण समजावून सांगायला लागलं. सामूहिक वनहक्क समिती म्हणजे काय, वन कायदा म्हणजे काय याबद्दल माहिती दिली आणि लोकांना जागृत केल्यानंतर मग आपण ग्रामसभा लावून कामाचे नियोजन आखण्यात आले. सर्वप्रथम कक्षसीमा साफ करणे हा काम हाती घेतला आणि त्या कामापासून सर्व लोकांचा सहभाग मिळाला आणि नंतर एकामागे एक आम्ही TCMचं काम सुरू केला. एकेरीकरण, दुतर्फा वृक्ष लागवड, बांबू लागवड असे अनेक काम सुरू केले आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. आता शिवार फेरी झाल्यानंतर सर्व म्हणजे कुठे जायचं, कोणतं काम घ्यायचं हे सर्व नियोजन तयार करून आता आम्ही त्या आराखड्याला सुरुवात करणार. वनव्यवस्थापन आराखडा तयार झाल्यानंतर तो आराखडा आपण तालुका कन्व्हर्जन्स समिती येथे सबमिट करत असतो. तो सबमिट केल्यानंतर त्या आराखड्यांचा तिथे पडताळणी केली जाते तालुका कन्व्हर्जन्स समितीमार्फत. ती पडताळणी झाल्यानंतर जो आराखडा तयार केला आहे तो डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला सादर केला जातो. ती सभा भरवल्यानंतर जिल्हाधिकारी महोदय यांच्यानुसार त्या आराखड्याला मंजुरी दिली जाते. ती आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर त्या आराखड्यांची इम्प्लिमेंटेशन करण्याकरिता आपल्याला ती मदत होते. इम्प्लिमेंटेशन करताना याच्यामध्ये विविध शासनांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना लाभ दिला जातो आणि सोबतच जे काही विभाग आहेत त्यांच्या विभागांच्या एकमेकांच्या सहकार्याने आपण ते कामं तिथे करत असतो. वन व्यवस्थापन आराखडा तर बनेल, पण या आराखड्याला आपण जर शासनाकडे निधी मागितलो तर निधी कुठून आणायचा या अनुषंगानं 30 नोव्हेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार नरेगा यंत्रणा स्वतंत्र ग्रामसभा म्हणून घोषित करता येतो. पण पहिला असा कायदा आहे की ग्रामसभेच्या अध्यक्ष सचिव म्हणजे स्थानिक युवकांच्या किंवा महिलांच्या किंवा स्थानिक लोकांच्या स्वाक्षरीने गव्हर्नमेंट इस्टिमेट जो आहे तो पारित होतो आणि इस्टिमेट पारित होऊन सुद्धा जो मस्टर आहे तो मस्टर निघून ते कामं केल्या जातात CFR एरियामध्ये. आपला 1 जानेवारी 2024ला नववर्षाच्या पर्वावर
नरेगा नोंदणी म्हणून आमची ग्रामसभा घोषित पण झालेली. त्यानंतर त्या ग्रामसभेअंतर्गत नियोजन आराखडा तयार करण्यात आला. हे एकूण 81 कामाचा तो प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केला. तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर ॲक्च्युली आम्ही आमच्या गावामध्ये काही सिलेक्टेड कामं घेतलो आणि ते मंजूरसुद्धा झालेले होते. आणि ते सर्व काही इस्टिमेट बनवून त्याचा TS, AS या सगळ्या बाबी क्लिअर झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली सर्वप्रथम नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण हा काम आम्ही आमच्या सर्वे नंबर 11मध्ये सुरुवात केली. आणि ते आमची एक सुरुवात होती. त्या ठिकाणी बऱ्यापैकी मजुरांना, आमच्या गावातील जे काही मजूर वर्ग आहे त्या लोकांना आम्ही काम पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रचंड महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लोकांची आजीविका काय आहे. तर लोकांची आजीविका हे जंगलावरती आणि नैसर्गिक संसाधनावरती आत्मनिर्भर आहे. जंगलामधून NTAP गोळा करतात. NTAPमध्ये कंद, फूल, फळ, साल, पानं, जमिनीतून निघणाऱ्या काही वेगवेगळ्या बुरशीजन्य, ज्याला मशरूम किंवा आपण हे म्हणतो अडंबी म्हणतो, ह्या प्रकारच्या गोष्टी निघतात. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. गौण वन उपज जे आम्ही आजपर्यंत फक्त या मोवच म्हणून आम्ही जे घेत होतो आणि बाहेर विकत होतो, त्यापेक्षाही आपल्याला जंगलातून भरपूर काही वनसंपदा आपल्याला त्याचा गौण वनोपजचा जमा करून आपण त्यापासून पैसे मिळवू शकतो, अशी जी माहिती आम्हाला त्या प्रशिक्षणामधून मिळाली. आणि ते आपल्या गावातच जमा करून त्याचा उपयोग आपण रोजगार निर्मितीसाठी सुद्धा करू शकतो. ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये लोकांना त्या गोष्टी आम्ही पटवून सांगितल्या. तर त्यानुसारच मग आम्हाला गोडाऊनची आवश्यकता होतीच. पण गोडाऊन बांधण्याचे पैसे आमच्या ग्रामसभेकडे तेवढे पैसे होते नाही. मग आपल्या कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आता सर्व आमच्या जिल्ह्याच्या ग्रामसभा होत्याच. सगळ्यांनी हा विषय समजून सरकारने आम्हाला गोडाऊन बांधकामासाठी 18 लाख रुपये देण्याचे ठरवले आणि 2 लाख आमच्या ग्रामसभेतून. तर गोडाऊन बांधकाम झालं आमचं. बांधकाम झाल्यावर आता आम्हाला सुरुवातीपासूनच मोहच नाही, जेवढा काही आपल्याला मार्केटमध्ये जो माल जाऊ शकतो तो सगळाच माल आम्ही घेऊन या गोडाऊनमध्ये संकलन करून ठेवण्याचा विचार आम्ही ग्रामसभेमार्फत केला आहे. आणि ह्या कायद्याच्या तरतुदीमध्ये जे गौण वनोपज आहेत, हे गौण वनोपजांचं व्यवस्थापन करणं, विक्री करणं अधिनियमाला घेऊन लोक करोडोचे व्यवहार करतात. म्हणजे दरवर्षी 15 करोड, 20 करोड, म्हणजे आता मागच्या 10 वर्षातला आपण काय केलं तर काही अभियावरती ह्याचा व्यवहार जातोय का. आणि हा सगळा पैसा आता ग्रामसभांना मिळतो आहे. मग ह्या पैशातून यांना काय होत आहे, अनेक फायदे होत आहेत. त्याचे अनेक फायदे दिसत आहेत. शिक्षणाचं प्रमाण वाढलं, आरोग्यांसाठी होतं, गावांच्या विकासांसाठी होतं. शासन ज्या आदिम जमातीच्या संदर्भात असो किंवा कुठलीही ग्रामसभा होतो तिथे पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. पण एकल सेंटरच्या माध्यमातून हे झालं आहे की त्यांना आपण प्रत्यक्ष ते आपल्यापाशी न येतं आपण त्यांच्या फळपाशी जाऊन हा प्रोजेक्ट आपण शासनामार्फत राबवत आहोत. याच्यामुळं काय होतं की ज्या ठिकाणी जाण्याची सुद्धा व्यवस्था नाही त्या ठिकाणी शासन आता पोहोचत आहे. याच्यामुळे त्या ग्रामस्थांना, त्या ग्रामसभेतील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. हा प्रोजेक्ट आपल्या ओव्हरऑल गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला एक पहिला प्रोजेक्ट आहे जो आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. कोणी एक जण नजरेनं कशा तयार केल्या आणि काय आपण कुठून जात आहोत आपण कसा रस्ता घेतला